नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता राधा वहिनी बाथरूम मधून बाहेर येतात. आता इराईशा आणि इकडे डोळ्यावरती पाण्याचा स्प्रे मारतात आणि रडायचं नाटक करत मोठमोठ्याने रडत म्हणू लागतात की राधाजी, अहो आम्ही आमटीला नावं ठेवली हो. इरा म्हणते आम्हाला खूप वाईट वाटतंय, आम्ही असं नव्हतं करायला लागत. असं म्हणत आता हे दोघं जण मोठमोठ्याने रडायला लागतात. आता राधाबहिणी म्हणतात, कशाला रडताय, कशाला रडताय, माझं पण चुकलं ना. हे बघा मी पण माझ्या पद्धतीची आमटी केली का नाही. पण पोरांनो, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमच्यासाठी का नाही उद्या असं मस्त आलूची भाजी करते, ते काय फॅंकी का काय म्हणतात ना, ते करते. व्हा बाजूला, असं म्हणत आता राधाबहिणी थोड्या पुढे येतात. आता ईशा पाठीमागून मोठ्याने ओरडतो की राधाजी, राधाजी, ते बघा ती पाठीमागे बाई अशी कानातलं घातलेलं, मंगळसूत्र घातलेलं. हिरा पण म्हणते की हो, मोठे मोठे कानातले घातलेत. ईशान म्हणतो असे केस विस्कडलेले, ते बघा पाठीमागे. आता राधाबाईंनी पाठीमागे वळून पाहतात आणि म्हणतात, कुठं कोण आहे, कशाला येते बाई, पाठीमागे माझा देव आहे. ईशान म्हणतो, नाही नाही, ते बघा आम्हाला दिसती ती बाई आहे, डोक्याला असं मोठं कुकू लावलेलं आहे, अशी केस पांगवलेली आहेत बघा ती बाई. तर राधाबाईंनी म्हणतात, तुम्ही काय पण बडबडू नका बरं, उगाच कोणी नाहीये तिथे. असं म्हणत असताना आता इरा ईशान दोघं जणी मोठ्याने ओरडतात की ती आली आली. असं म्हटल्यावरती आता राधाबाईंनी अजूनच घाबरतात आणि मोठ्यानेच ओरडत त्या बाथरूमच्या साईडला पळतात. आता तिथं उभं राहून राधाबाईंनी म्हणतात, कसली कुचकी पोरं आहेत, काही बोलतात म्हणून. मी काय घाबरते का कोणाला, मी काय अशी तशी पुट्टी वाटली का तुम्हाला, शाळेत ती पुट्टी वाटली का, काही सांगतायत तुम्ही. आता इराईशान परत दोघं म्हणायला लागतात की नाही नाही, पाठीमागा बघा ती बाई उभी कशी बघती आपल्याकडे, बघा बघा. आता राधाबाईंनी पाठीमागे वळून पाहतात तर आरशामध्ये त्यांचा चेहरा पाहून त्या मोठ्याने किंचाळतात. आता इराईशान तिथून पळून जातात आणि टेबलाखाली लपतात. इकडे राधाबाईंनी म्हणतात, काय कुचकी पोट्टी आहे, आता मला अशी करतात का, तुम्हाला माहित नाही मी काय येते, अशी सरळ करेल नाही एकेकाला सनकेने कानाखाली देईल, मग तुम्हाला कळेल ही राधाबाईंनी काय येते. असं म्हणत आता परत एकदा त्या आरशात बघतात आणि परत स्वतःचा चेहरा बघून मोठ्याने किंचाळतात आणि घाबरून बाथरूममध्ये पळून जातात. तर इकडे इराईशान एकमेकांना टाळी देत हसू लागतात. त्यानंतर आता भैरवी आणि अनिश दोघं जण घरी येतात. केशवभाऊ भैरवीला म्हणतात, काय मग, सांगितली का नाही आनंदाची बातमी. भैरवी केशवभाऊंना शांत राहण्यास सांगते. पण केशवभाऊ मात्र पुढचंच बोलत बसतात आणि म्हणतात, काय अजून सांगितली नाही का, मला वाटलं सांगितली असेल तू आनंदाची बातमी. अनिश म्हणतो, का काय झालंय. तर भैरवी म्हणते, काही नाही रे अनिश, मला एक सांगायचं होतं पण आज नको, जाऊ दे. केशवभाऊ म्हणतात, का आज काय नको, सांगून टाकायचं की एवढी आनंदाची चांगली बातमी आहे तर. तर अनिश म्हणतो, मला कळेल का नक्की काय झालंय ते. तितक्या तिथे अशोक मामा येतात आणि ह्यांचं बोलणं ऐकू लागतात. आता भैरवी सांगते की मला ऑफिसमधून एक प्रोजेक्ट मिळालाय आणि तो प्रोजेक्ट मी एकटीने हँडल करायचा आहे. म्हणजे सगळे डिसिजन मी घ्यायचेत, मी ठरवणार कुणी काय करायचे तर. एकंदरीत काय तर मी या प्रोजेक्टची इन्चार्ज आहे. आता किशाभाऊ म्हणतात, मग काय आहे की नाही ही चांगली आनंदाची बातमी. भैरवी म्हणते की हो आहे ना चांगली आनंदाची बातमी, पण ती ही वेळ योग्य नव्हती, योग्य वेळी आल्यावरती मी सांगणारच होते मामा. असं भैरवी जरा रागातच किशाभाऊंना म्हणते. आता अनिश म्हणतो, एनिवेज कॉंग्रॅच्युलेशन. अशोक मामा पण म्हणतात, अरे वा वा वा, अभिनंदन. भैरवी पुढे येते आणि थँक्यू म्हणत अशोक मामांच्या पाया पडते. अशोक मामा भैरवीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की "हे भैरवी, आज आपल्याकडे मस्त मोठी पार्टी झाली पाहिजे. तू एक काम कर, तू आईस्क्रीम नाहीतर ते मिल्कशेक असतं ना ते मागवून घे, माझ्यासाठी पिस्ता मागवून घे आणि ईशानसाठी ते तुटी फुटी. आणि अनिश तुझ्यासाठी काय रे." तर अनिश म्हणतो, मला काही नको. असं म्हणत अनिश जरा नाराज होऊन तिथून निघून जातो. अशोक मामा म्हणतात, याला काय झालं. भैरवी म्हणते, मी पाहते. असं म्हणत आता भैरवी त्याच्या पाठीमागे जाते. तर इकडे इरा ईशान हे दोघं जण आता पुढच्या प्लॅनबद्दल बोलत असतात. ईशान म्हणतो, एक तर प्लॅन आपला सक्सेसफुल झाला, आता आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे. इरा म्हणते, पण एवढे सगळे घरात असताना कसं शक्य आहे हे. ईशान म्हणतो, डोंट वरी इरा, मी असा प्लॅन केला ना का कोणाला काहीच कळणार नाही बघ तू. तेवढ्यात आता तिथे संयमी येते आणि ह्यांचं बोलणं ऐकून म्हणते, काय चाललंय तुमचं, कसला प्लॅन करताय तुम्ही. ईशान म्हणतो की ती राधाजी आणि किशाभाऊ ह्या दोघांना ह्या घरातून पळून लावायचा प्लॅन करतोय आम्ही. इरा म्हणते, हो, आणि ते पण कोणालाही न कळता. संयमी म्हणते, हो ना यार, खूप शेमलेस आणि इरिटेटेड पीपल आहेत हे, मला तर वाटतं ह्या लोकांना ना आज रात्रीच इथून पळून लावूया. ईशान म्हणतो, नेकी और पुछ मेरे इस खुरापती दिमाग में एक ऑलरेडी प्लॅन बना हुआ है. असं म्हणत आता हा ह्या दोघांनाही काय प्लॅन आहे तो सांगतो. तर मित्रांनो बघा आता यांचा प्लॅन बरं का. आता सगळेजण रात्री झोपलेले असतात. आता इरा, ईशान आणि संयमी हे तिघजण गपचूप येतात. राधावहिनींना असं झोपलेलं पाहतात. ईशान पुढे येतो आणि गपचूप त्यांची चादर खेचतो आणि तिथून पळतो. आता राधावहिनी पहिल्यांदा झोपेत असल्यामुळं कळत नाही. ईशान परत जातो आणि परत एकदा चादर खोचतो. आता हे असं झाल्यावरती राधावहिनी थोड्या घाबरतात आणि म्हणतात, कोण आहे कोण आहे. त्यानंतर त्यांना काहीच दिसत नाही, मग त्या परत झोपतात. आता ईशान झाडू घेतो आणि त्यांच्या पायाला गुदगुल्या करू लागतो. आता राधावहिनी जरा घाबरतात आणि म्हणतात, कोण आहे कोण आहे, आणि शेजारी
पाहतात तर किशाभाऊ झोपलेले असतात. ईशान परत एकदा 2-3 वेळा तसंच करतो. आता राधावहिनी घाबरतात आणि मोठ्यानेच ओरडतात. तेवढ्यात आता संयमी आतमध्ये जाते आणि राधावहिनीला म्हणते, काय झालं काय झालं? राधावहिनी म्हणतात, बाई माझ्या पायावरून असं सरसर सरसर काहीतरी गेलं ना. तर संयमी म्हणू लागते की बहुतेक उंदीर असणारे उंदीर. तर आता बाहेरून इरा उंदराचा आवाज काढू लागते. तर राधावहिनी घाबरतात. संयमी म्हणते, नाही नाही घूस असणारे घूस. आता बाहेरून हे दोघं जण घुशीचा आवाज काढू लागतात. संयमी म्हणते, एक मिनिट एक मिनिट, बेडूक बेडूक, नाही नाही पाल पाल. आता जसं जसं ती प्राण्याची नावं घेते तसं हे बाहेरून दोघं जण आवाज काढू लागतात. आता राधावहिनी जरा घाबरलेल्याच असतात. संयमी म्हणते की नाही नाही एक मिनिट, मला असं वाटतं या बिल्डिंगमधली काळी मंजर आहे ना, तिचा आवाज आहे हा. राधावहिनी घाबरतात. तर पुढे संयमी म्हणते, तुम्हाला एक उपाय सांगते, ही जी खिडकी ना ही आधी लावून घ्या. आता राधावहिनी ओढतच म्हणतात, बाई मी लावली होती ना, या माणसाला काही काम नाही, याने उघडीच ठेवली, काही कामधंदा नाही या माणसाला. तर संयमी म्हणते की हो मग आता ऐका, तुम्हाला सांगते ते करा, ही खिडकी लावून घ्या, अंथरून घ्या आणि बाहेर जा. बाहेर जाऊन झोपा, घराच्या बाहेर जाऊन झोपा, म्हणजे तुम्हाला तिथे मांजर चावणारच नाही. इतर जर झोपलात तर मांजर येणार आणि तुम्हाला ती चावून खाणार, लक्षात ठेवा. चला मी जाते. असं म्हणत आता संयमी तिथून जाते. आता राधावहिनी म्हणतात, मी कायला बाई बाहेर जाऊन झोपू, मी इथंच झोपणार. असं म्हणत डोक्यावरती पांघरून घेतात आणि झोपतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी ऑफिसमधून फोन आलेला असतो आणि ती तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल बोलत असते. असं बोलता बोलता तिच्या 2-3 फायली घेते आणि तिथून ऑफिसला जायला निघते. तेवढ्यात आता तिथे अनिश येतो आणि म्हणतो की भैरवी ऐक ना जरा. भैरवी म्हणते, ऐक ना आपण नंतर बोलूयात. असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. आता केशवभाऊ पुढे येतात आणि अनिशला म्हणतात की बाप्पा पाहिलं का, असं असतं ना अनिश, बायको जर अशी सकाळी कामाला निघून गेली ना तर तिचं घरामध्ये लक्ष राहत नाही. अनिश म्हणतो की म्हणजे? तर किशनभाऊ म्हणतात की बघ ना आता, तुझ्यासाठी तिला आहे का वेळ? ऐकलं का तिने तुझं काही, गेली ना सरळ निघून. तर अनिश म्हणतो, हो मग तेवढी तिला कष्ट करावे लागतात, तेवढी तिला कामं असतात. आणि कसं आहे ना मामा, मुंबईत राहायचं म्हटल्यावरती प्रत्येकाने काम करायलाच हवं. एकाने काम करून भागत नाही. बाहेरची माणसं घरामध्ये येतात, त्यामुळं घरातली माणसं वाढतात आणि खर्च जास्त होतो. त्यामुळं प्रत्येकाने काम करायलाच हवं. असं म्हणत अनिश स्पष्टपणे किशनभाऊंना म्हणतो की ऐका मामा, तुम्ही सुद्धा काम करायला हरकत नाही. किशनभाऊ म्हणतात, नाही बाप्पा मी कसं काय काम करणार, मला मुंबईतलं कुठं काय माहिती आहे. आणि रागातच म्हणतो, मग विचारायचं, लोक सांगतीलच तुम्हाला काय करायचं कसं करायचं ते. तर पाठीमागून इरा म्हणते, पण तुम्ही तर जाणार आहात ना इथून थोड्या दिवसातच मग. तर राधावहिनी म्हणतात, हो जाणार आहोत जाणार आहोत. आता अशोक मामा उठतात आणि म्हणतात की अनिश, तू बोलतोयस ते अगदी बरोबर बोलतोय. प्रत्येकाने आपापला भार स्वतः उचलायलाच हवा, प्रत्येकाने कामं करायलाच हवी. चला आता मी सुद्धा काम करायला जाणार आहे. काय राधावहिनी, बरोबर बोलतोय ना मी? प्रत्येकाने कामं करायलाच हवीत ना. आता राधावहिनी पुढे येतात आणि तोंड वाकडं करत म्हणतात की हो भाऊजी, तुम्ही बोलतात ते बरोबरच बोलतात येत आता. पुढे अनिश अशोक मामांना म्हणतो, पण बाबा आता तुम्ही कुठे जाणार आहात काम करायला? अशोक मामा म्हणतात की बघू कुठे भेटतंय ते, 2 ठिकाणी इंटरव्ह्यू आहेत, मी जाऊन येतो. अनिश म्हणतो, पण बाबा मग तुम्ही बाहेर पडल्यावरती घरात मुलाकडे कोण लक्ष देणार? अशोक मामा राधावहिनी आणि केशवभाऊकडे जरा रागात बघत म्हणतात की हे दोघं जण आहेत ना मामा मामी, काय सांभाळाल ना मुलांना? आता हे दोघं जण होकारार्थी मान हलवतात. आता अशोक मामा तिथून निघून जातात. तर आता राधावहिनी तोंड वाकडं करतच केशवभाऊंना म्हणतात की बाप्पा, मुंबईतलं आयुष्य म्हणजे लयच कठीण बरं का. त्यावरती आता अनिश म्हणतो की म्हणूनच म्हणतोय मामी, गावी लवकर निघून जा. राधावहिनी म्हणतात की हा जाणारच आहे ना, तू जा ना तुझ्या कामाला. असं म्हटल्यावरती आता अनिश पण त्यांच्याकडे रागाने बघतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर आता बाहेर आल्यावरती अनिश भैरवीला फोन लावतो आणि म्हणतो की ऐक भैरवी, आज मुलांना सुट्टी, त्यामुळं आज दिवसभर घरात मामा मामींसोबतच मुलं राहणार आहेत. बाबा पण कामानिमित्त बाहेर गेलेत, त्याच्यामुळं आज मुलं फार कंटाळतील ग. एक काम करूयात का, संध्याकाळी आपण त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊयात. इकडे भैरवी जरा कामातच असते आणि ती घाईगडबडीतच म्हणते की हो चालेल, ऐक ना तुम्ही प्लॅन बनवा, मी तुम्हाला नंतर जॉईन होईल. असं म्हणत आता ती फोन कट करते. तर आता इकडे संयमी राधावहिनींची काल झालेल्या प्रकरणामुळे जरा फिरकी घेत असते की काल काय झालं होतं तुम्हाला, का तुम्ही ओरडत होत्या वगैरे. असं म्हणत ती त्यांची जरा मस्करी करत असते. ईशान इरा दोघं सुद्धा घरातल्या घरात हसत असतात आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. राधावहिनी चिडतात आणि म्हणतात की चला पोट्ट्यांनो, मला असं तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, मी काय अशी तशी नाही आहे, समजलं ना, मी काय असं कोणाला घाबरत नाही. असं बोलत असताना ईशान हळूच मधून त्यांना असा पाठीमागून चिमटा घेतो. आता राधावहिनी जोरात ओढतात. आता हे दोघं जण पोरं उठतात आणि म्हणतात, काय झालं काय झालं आजी? यावरती राधावहिनी म्हणतात, मला ना कोणीतरी असं चिमटा घेतल्यासारखं झालं.
वीरा म्हणते नाही मुंगी असेल आणि हळूच अशी तुम्हाला चावून गेली असेल. राधाजी म्हणतात नाही नाही मुंगी मला कळते, हे काहीतरी वेगळंच होतं. ईशान म्हणतो बापरे ती बाई तर परत आली नसेल, ती चिटकीन तर परत आली नसेल, असं म्हणून आता राधावहिनींना घाबरू लागतो. ईरा म्हणते ईशान चल नको यांच्या नादी लागूस, आपण आपला अभ्यास करू, नाही तर ती चिटकीन आपल्याला येईल आणि मारून टाकीन, चल चल आपण अभ्यास करू, असं म्हणत हे दोघं जण अभ्यास करायला लागतात. तितक्यात आता तिथे अशोक मामा येतात आणि म्हणतात काय चाललंय रे, असं म्हटल्यावरती आता हे सगळेजण त्यांचा हा सुजारा दाबून ठेवतात. अशोक मामा म्हणतात चला मी जरा इंटरव्ह्यूला जाऊन येतो, जास्त दंगामस्ती करू नका, असं म्हणत आता अशोक मामा तिथून इंटरव्ह्यूसाठी निघून जातात. त्यानंतर आता अशोक मामा इंटरव्ह्यूसाठी आलेले असताना त्यांना रियांचा फोन येतो. रियांश म्हणतो की ऐका ना अशोक आजोबा, तुम्ही आज रात्री इकडे झोपायला याल का? नाही म्हणजे कसं आहे माहिती का, आज ईश्वर काकांची जरा तब्येत बरी नाही आहे, म्हणजे त्यांना थोडी कणकण आहे आणि मला सुद्धा प्रोजेक्टसाठी निमित्ताने मला रात्री बाहेर जावं लागणार आहे, त्यामुळं प्लीज तुम्ही इकडे झोपायला याल का? यावरती अशोक मामा म्हणतात बरं ठीक आहे चालेल. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की हिरा ईशान दोघं जण परत एकदा प्लॅन करत असतात की आता नक्की काय करायचं जेणेकरून राधाजी आणि किशा आजोबा हे दोघं जण घाबरून पळून जातील. आता हा विचार करत असताना हिरा म्हणते पण घरातल्यांना आपल्याला कुणीतरी साथ द्यायला हवी, कारण आपण एवढं सगळं मिळून करू शकत नाही. ईशान पण म्हणतो की हो आपल्याला घरातल्यांची कोणाची तरी साथ हवी, बाहेरच्यांना तर आपण बोलू शकत नाही, पण कोणाची साथ घ्यायला हवी, असं म्हणत हे दोघं जण विचार करू लागतात. आणि दोघं जण एकदम म्हणतात की अनिश काका, असं दोघं जण मोठ्यानेच ओरडतात. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की आता रियांश हा बाहेर चाललेला असतो. संयमी त्याला अडवायचा प्रयत्न करते आणि त्याच्या गाडीची चावी काढून घेते आणि म्हणते की रियांश मला तुला कधीपासून काहीतरी बोलायचंय, तू का ऐकत नाहीयेस? रियांश म्हणतो की हे बघ संयमी, मी तुला आधीच सांगतोय आपण दोघं जण जरा डिस्टन्स ठेवूया, उगाचच तू पण स्वतःला प्रॉब्लेम क्रिएट करून घेशील आणि माझाही प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा आपण न बोललेलंच बरं. तुला समजतंय ना मी काय बोलतोय ते? यावरती संयमी म्हणते हो पण तू माझं जरा ऐकून तर घे. रियांश मात्र तिचं काही न ऐकता तिथून निघून जातो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की इकडे भैरवीला एकटीला प्रोजेक्ट करायला मिळाल्यामुळं भैरवी फार खुश असते, तर हर्षा मात्र तिच्यावरती जेलस फील करते. आता भैरवी तिला सांगत असते की आता आपण नवीन प्रोजेक्टमध्ये असं करू तसं करू. यावरती हर्षा मात्र तिच्याकडे जरा रागानेच पाहते आणि म्हणते की कमाले, तुला एकटीलाच नवीन प्रोजेक्ट करायला मिळालाय, एवढ्या लहान वयामध्ये एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली तुला? भैरवी म्हणते की येस, त्यांना नवीन ब्लड हवा असेल, त्यांना माझ्यामध्ये ती कॅपेबिलिटी पण दिसली असेल. हर्षा म्हणते हो कमालच आहे, पण तरीसुद्धा पण मग आता आपल्या इटलीच्या प्रोजेक्टचं काय करायचं? तर भैरवी म्हणते अगं हा प्रोजेक्ट जर सक्सेस झाला ना, तुला माहिती का आपण इटलीला 4-5 वेळा जाऊ शकतो, एवढा मोठा हा प्रोजेक्ट आहे. पुढे भैरवी म्हणते की हर्षा तू बघच, हा प्रोजेक्ट जर सक्सेस झाला ना तर बघ तुम्ही कोणत्या लेवलला जाते ते. आता हर्षा रागातच म्हणते की तू एकटी? यावरती भैरवी म्हणते म्हणजे अगं आपण, असं म्हणत आता भैरवी तिला टाळी देते. हर्षा मात्र तिच्याकडे जरा रागानेच पाहत असते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.